ठरलं तर मग या मालिकेच्या 5 मेच्या भागामध्ये अर्जुन आता इकडे संतोषच्या बायकोला भेटायला आलाय आणि संतोषची बायको आता इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांना बघून थोडीशी घाबरले आणि ती विचारते, कोण आहात तुम्ही? यावरती अर्जुन सांगायला लागतो, हॅलो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्जुनचं नाव ऐकल्यावरती तिच्या आता तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती आता चांगलीच चिडते. तूच माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला पाठवलंस ना, तूच त्याला जेलमध्ये टाकलंस ना, खोट्या खुनाच्या आरोपाखाली, असं म्हणत ती आता इकडे अर्जुनवरती चिडते. तोपर्यंत अश्विन आणि अस्मिता हे दोघं जण अस्मिताच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले आहेत आणि आता इकडे सांगायला लागतो अश्विन, खरं सांगू का तर अस्मिताताई, हे आपल्याच नशिबात का आलं? आपण तर आपल्या पार्टनरवरती जीवापाड प्रेम केलं होतं ना, मग आपल्याच नशिबात हा धोका का? आणि त्यावरती अस्मिता म्हणते, हे बघ, आपली ह्याच्यात काही चुकी नाहीये. आपण आपल्या पार्टनरवरती जीवापाड प्रेम केलं होतं. पण पण आता त्यांनीच जर का आपल्याला या सगळ्यामध्ये धोका दिला ना, तर आपण हे सगळं का हे करायचं? आपण दुःखी का व्हायचं? खरं तर आपल्यावरती प्रेम करणारी अनेक माणसं आहेत. मम्मा आहे, डॅडा आहे, पूर्णाजी आहे आणि अर्जुन सायलीसुद्धा आहे. ते आपल्यावरती खूप प्रेम करतात आणि आपण त्यांच्यासाठी तरी आनंदी राहायला पाहिजे. एका व्यक्तीने आपल्याला फसवलं म्हणून आपण दुःखी नाही व्हायचं. इकडे तोपर्यंत कल्पना हे सगळं ऐकत आहे आणि कल्पनाला खूप वाईट वाटते. कल्पना आणि प्रताप हे दोघं जण आपल्या दोन्ही मुलांचं जे काही लाईफ बिघडलंय किंवा आता फॅमिली लाईफ पूर्ण डिस्टर्ब झाले, ते बघून दोघांचाही जीव तिळतिळ तुटत असतो. दोघांच्याही आयुष्यामध्ये आता जे काही वादळ आले त्यामुळे आई वडिलांना वाईट वाटणं साहजिक आहे. पण त्यातून सुद्धा हे दोघं जण सावरत आहेत याचाच आता कल्पना आणि प्रताप यांना आनंद होतो आणि ते दोघं जण आत येतात. आत आल्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, अश्विन, अरे पूर्णाजीचा फोन आहे. पूर्णाजीला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी फोन घेते. त्यावेळेला अश्विन म्हणतो, पूर्णाजी, तुझी तब्येत कशी आहे? यावरती पूर्णाजी म्हणते, हे बघ, तू प्रत्येक वेळेला जेव्हा मला भेटतोस ना, तेव्हा प्रत्येक वेळेला विचारतोस की तब्येत कशी आहे. म्हणजेच तुझ्यामधला डॉक्टर आहे ना, तो नेहमी जागा असतो. पण हे इतरांशी बोलताना, स्वतःशी बोलताना तू का बरं असं स्वतःला हे करतोस? तुझ्याशी स्वतःशी वागताना सुद्धा तुझ्यामधला डॉक्टर हा नेहमी जागा झाला पाहिजे. हे बघ, तन्वीने तुला फसवलं असलं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वतःला या सगळ्यामध्ये आता जपायला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा तू आता उभारी धरशील आणि मला माझा असा नातू पाहायचा आहे, असं म्हणत पूर्णाजी आता दोघांना सुद्धा छानपैकी समजून सांगत असते आणि कुठेतरी अश्विनला ही गोष्ट पटते. त्यानंतर इकडे आता संतोषच्या बायकोला अर्जुन सांगत असतो, हे बघा, माझ्यामुळे संतोष जेलमध्ये गेला नाहीये. त्याने स्वतः स्वतः कुणाचा तरी खुनाचा आरोप आता स्वतःवरती घेतलाय आणि त्यामुळे तो जेलमध्ये गेलेला आहे. काय नक्की कारण असू शकतं की संतोषने तो आरोप स्वतःवरती घेतलेला आहे? असं म्हटल्यावरती मग आता ती बायको सांगायला लागते, खरं तर माझ्या ऑपरेशनचं काम होतं आणि ऑपरेशनसाठी त्यांनी हे सगळं केलं असेल पैशासाठी, तर मला काही माहीत नाहीये. अर्जुनला कुठेतरी एक हिंट मिळालेली आहे. इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते, काय करू काय करू? हे अर्जुन सायलीची नक्की पुढची खेळी काय असेल? ते काही नाही, काहीही खेळी असू दे, पण आता इकडे त्या किल्लेदारनी माझ्या नावावरती केलेली प्रॉपर्टी, माझ्या नावावरती घेतलेले प्लॉट्स, माझ्या नावावरती केलेले FD किंवा माझ्या नावावरती ठेवलेले पैसे, या सगळ्याचे जे पेपर आहेत ते मला पहिले लपवून ठेवले पाहिजेत. नाहीतर त्यांच्या डोक्यात काही आलं तर पुन्हा हे सगळं माझ्या नावावरून काढून घेतील आणि मला आता काहीच मिळणार नाही. आणि त्यानंतर मग आता ती आपल्या रूममध्ये ठेवलेले ते सगळे FDचे पेपर किंवा सगळे कागदपत्र आणण्यासाठी जाते. त्याच वेळेला रविराजांना जाग आले आणि त्यानंतर प्रतिभा सांगायला लागते, काय झालं, तुम्ही का उठलायत? रविराज म्हणतात, काही नाही, मी जरा तन्वीसोबत बोलून येतो. यावरती प्रतिभा म्हणते, आत्ता इतक्या रात्री? यावरती ते सांगतात, हो, मला तिच्याशी बोलायचं आहे. प्रतिभा सांगते, मी पण येते. आता इकडे प्रिया आपल्या रूमच्या दिशेने टोकवते आणि त्याच वेळेला अश्विनला नेमकी इमर्जन्सी आलेली असते. म्हणून अश्विन आटपून हॉस्पिटलला निघालाय. प्रियाला आयत्या हातात कोलीत भेटलंय. प्रिया ताबडतोब रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन आता पेपर शोधायला लागते. इकडे लगेचच प्रतिमा सांगते, हे बघा, तुम्ही आत्ता इतक्या रात्री तिला जाब विचारायला जायचं खरंच काही गरज नाहीये. सोडून द्या बरं हे सगळं. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे रविराज सांगायला लागतात, नाही, हे सोडून देऊन चालणार नाहीये. आजच्या दिवसाला मला तिच्याशी बोलायलाच पाहिजे.
असं म्हटल्यावरती मग आता रविराज तिच्याशी बोलायला निघालेत आणि संतोषची बायको सांगायला लागते, कदाचित त्यांनी आता माझ्या ऑपरेशनसाठी खोटं बोललं असेल आणि पण मी काय करू असं ऑपरेशन करून? मुळातच मी बरी झाल्यावरती जर का माझा नवरा हा खोट्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असेल ना, तर उपयोग काय त्याचा? असं म्हणत असताना मग आता इकडे प्रिया कागदपत्र सगळे चोरते आणि ते लपवण्यासाठी निघते. तोपर्यंत इकडे आता रविराज आणि प्रतिमा हे प्रियाच्या खोलीत चाललेत, पण प्रिया खोलीत नाहीये हे त्यांना समजलेलं आहे. तोपर्यंत अर्जुन सांगतोय, हे बघा ताई, जर का तुमचा नवरा तुमच्यासाठी खोटं बोलायला तयार होतोय, आरोप स्वतःवरती घ्यायला तयार होतोय, तर आता तुमचा नवरा तुम्ही बोललात तर आता खरा खुनी कोण आहे ते सुद्धा सांगायला नक्कीच तयार होईल. त्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. यावरती ती म्हणते, तुम्हाला जी काही मदत हवी आहे ना, ती सगळी मदत करायला मी तयार आहे. असं म्हणत ती आता अर्जुनला मदत करायला तयार होते. अर्जुन तिला आपला प्लॅन समजावून सांगतो. बरं, तोपर्यंत प्रिया आता शेतामध्ये आले आणि नेमकं ते शेत निघाले कृष्णाचं. कृष्णाच्या शेतामध्ये ते सगळे पेपर आहेत. ते पेपर आता इकडे ती लपवून ठेवण्यासाठी आलेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया खड्डा खणते आणि ते पेपर लपवून ठेवते आणि तिथे आता खूण म्हणून एक दगड ठेवते. पण त्याच वेळेला नेमकी आता कृष्णा आपल्या शेतामध्ये आलेली आहे. कृष्णा ज्या वेळेला शेतामध्ये येते आणि त्याच वेळेला कृष्णा सायलीला कॉल करते. सायलीला कॉल करून कृष्णा आता सांगायला लागते, हॅलो सायली, म्हणजे अगं प्रिया इकडे काय करायले? माझ्या शेतामध्ये काहीतरी खणत आहे मात्र ती. तोपर्यंत प्रिया आता एक मशाल घेते, मशाल टाईप लाकूड पेटवून घेते, जेणेकरून तिला आता तिकडे व्यवस्थितरित्या खूण करून ठेवता येईल. आणि त्यावरती सायली म्हणते, अगं ती नक्की करते तरी काय? त्यावरती कृष्णा म्हणते, मी बघते काय करते ते. प्रिया आता तोपर्यंत ते खड्डा खणून त्याच्यामध्ये ते पेपर पुरून ठेवत असताना अचानकपणे काटेकुटे तिला लागायला लागतात आणि ती आरडाओरडा करायला लागते. तिचा हात पाय सगळे काट्यांनी सोलून निघतात. तोपर्यंत तिकडे कृष्णा आहे, त्याने काय ग, काय करतेस तू? माझ्या शेतामध्ये काय काम तुझं? आणि त्यावरती ती म्हणते, अगं काही नाही, इथे जवळच माझी एक मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला भेटायला गेले होते आणि त्याच वेळेला येताना इकडे या काट्यांच्यात अडकले. बघ तरी. यावरती कृष्णा म्हणते, अगं असं काय करतेस? काट्यांच्यात अडकलीस? ये इकडे, मी तुला खेचते. असं म्हणत ती तिला काट्यांच्यातून खेचते. पण काट्यांच्यातून खेचल्यावरती पूर्ण प्रियाचा हात पाय सोलून निघालेले आहेत आणि त्यावरती मग आता लगेचच कृष्णा सांगते, हे बघ, इथेच एक घर आहे, त्या घरामध्ये जाऊन आता तुला मलमपट्टी जर का आपण केली ना, तर एकदम ठणठणीत बरी होशील. चल, आपण तिकडे जाऊया, पटकन मलमपट्टी करून घेऊया. असं म्हणत कृष्णा आता तिला एका ठिकाणी घेऊन येते आणि ती सांगायला लागते, काका काकू, हिच्या हाताला ना काटेकुटे चांगलेच टोचलेले आहेत. तुम्ही एक काम करा ना, हिच्या हाताचे काटेकुटे जे काही आहेत ना, त्याला एक लेप लावा बरं, लेप. असं म्हणत कृष्णा आता लेप लावण्यासाठी प्रियाला त्या घरी सोडते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा प्रिया नक्की काय करत होती, काय पुरत होती हे पाहण्यासाठी येते. पण त्याच वेळेला आता मात्र तिची स्वाती स्वाती तिला सांगायला लागते, म्हणजे स्वाती ही एक गाय आहे आणि ती गाय आता तिला काहीतरी पायाने उकरून दाखवते आहे, जिथे प्रियाने पुरलंय तिथे. ज्या वेळेला तिकडे आता कृष्ण आले, तिला एक कॉईन सापडलाय. कॉईन सापडल्यावर ती मग आता ती जायला निघते, पण स्वाती मात्र तिला पुन्हा एकदा तिकडेच खणायला लावते आणि त्यानंतर कृष्णाच्या हातामध्ये खूप मोठा महाभयंकर पुरावा लागलाय आणि ते म्हणजे कसले तरी पेपर. कृष्णा विचार करते, प्रियाने इथे कसले पेपर पेरलेले आहेत किंवा कसले पेपर पुरलेले आहेत, काही कळायला मार्ग नाहीये. ही प्रिया कधी काय करेल ना, काहीच सांगता येत नाहीये. असं म्हणत कृष्णा आता ते पेपर आपल्या हातात घेते. ते पेपर हातात घेऊन आता ती इकडे तिकडे पाहायला लागते. इकडे तोपर्यंत अर्जुनला रविराजांचा फोन आलेला आहे. हॅलो अर्जुन, अरे प्रिया पळाली. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, सिनियर, अरे ती कुठे गेले हे आम्हाला कळलंय. मग आता अर्जुन इकडे लगेचच रविराजांना कृष्णाच्या इकडचा पत्ता देतो. रविराज प्रियाचा माग काढत कृष्णाच्या शेतामध्ये आलेले आहेत. बरं, तोपर्यंत मग आता इकडे फोन करून लगेचच कृष्णा सायलीला सांगायला लागते, हॅलो सायली, अगं तिने काहीतरी इथं ठेवलंय खरं, म्हणजे आता इथे इथे काहीतरी पेरलंय खरं, म्हणजे काहीतरी एक कागदपत्र पुरलेत आणि तितक्यात रविराज तिकडे गेलेत. रविराज गेल्यावर ते म्हणतात, काय आहे हे?
यावरती मग आता कृष्णा सांगते, अहो तुमच्या प्रियानी म्हणजेच तन्वीने, तुम्ही तन्वीचे बाबा ना, तिने आता इथे काहीतरी पेरलं होतं, काय आहे काय हे? असं म्हटल्यावर ते रविराज ते कागद आपल्या हातात घेतात आणि आपल्या हातात कागद घेऊन ते आता पाहायला लागतात. ज्या वेळेला ते आता कागद घेतात आणि त्याच वेळेला मग लगेचच इकडे ते सांगायला लागतात, अरे अर्जुन, हे तर सगळे कागदपत्र आहेत. मी आता तन्वीच्या नावावरती केलेले FD, तिच्या नावावरती टाकलेले पैसे, फिक्स डिपॉझिट, त्याचबरोबर तिच्यासाठी केलेल्या खरेदी प्रॉपर्टी, एक ना अनेक असे कागदपत्र आहेत आणि ते आता ती कृष्णाच्या शेतामध्ये लपवायला आली होती. कृष्णा म्हणते, अजिबात काळजी करू नका. मी आता प्रियाचे कसे 3-13 वाजवते ना, ते आता तुम्ही बघा. आणि असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सायली सांगायला लागते, खरंच तुझे खूप खूप उपकार होतील, लवकरात लवकर तू आता हे सगळं कर. इकडे तोपर्यंत प्रियाची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे आणि प्रियाला त्या काकू आता छानपैकी लेप लावतात. प्रिया आता सांगती आहे, तर लेप झोंबणार तर नाहीये ना? यावरती ते म्हणतात, नाही नाही अगं, झोंबेल कशाला, हा एकदम रामबाण उपाय आहे आणि हा उपाय केलास ना की तुला अजिबात त्रास होणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे लेप लावला जातो आणि प्रिया आता तिचा गाल झोंबायला लागतो. गालाला लेप लावल्यावरती प्रियाला मोठा धक्का बसलाय आणि ती आई आई ग, आई आई ग, ओरडा ओरडा करायला लागलेली आहे. आणि त्यावरती मग आता इकडे पाणी घेऊन ती तो ते लेप धुते आणि लेप धुवून मात्र आता ती तिकडून पळणार, पण तितक्यात तिला कृष्णा पकडते. काय ग, कुठे चालली होतीस आणि माझ्या शेतामध्ये काय पुरण्याचं काम आता करत होतीस? तितक्यात तिथे रविराज पोहोचले. तर रविराजांना बघून आता प्रियाचे धाबे अजूनच दणाणलेले आहेत. प्रियाचे धाबे दणाणलेत आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम गडबडलेली आहे. प्रिया या सगळ्यामध्ये विचार करते, अरे देवा, मी हे इथं कसा काय आला? आणि त्यावरती मग आता कृष्णा सांगायला लागते, ही ही माझ्या शेतामध्ये काहीतरी करत होती. मी नांगरण्यासाठी जे काही माझं शेत हे करून ठेवलं होतं ना, ते शेत सगळं हिनी आता उकरून टाकलं, काय केलं ते काही नाहीये, तुला शिक्षा झालीच पाहिजे. यावरती प्रिया सांगते, अहो नाही बाबा, मी माझ्या इथे मैत्रिणीकडे गेले होते आणि ज्या वेळेला मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते ना, तेव्हा येता येता हिच्या शेतामध्ये मी पडले. बस, बाकी इतकंच, काहीच नाहीये. उगाचच मला त्रास देण्यासाठी ही सगळं करत आहे. आणि त्यावरती मग आता कृष्णा म्हणते, बघ, खोटं बोलायची सवय अजिबात मला नाहीये. हे बघ, तू आलीस आणि इथे काहीतरी उकरलंस आणि हे सगळं शेत घाण केलंस, ते काही नाहीये. तुला शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि त्यावरती रविराज म्हणतात, तू जेव्हा जेव्हा तोंड उघडतेस ना, तेव्हा 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 खोटं बोलल्याशिवाय मात्र आता तू काही राहत नाहीयेस. प्रत्येक वेळेला खोटं, प्रत्येक वेळेला खोटं, असं म्हणत रविराज मात्र आता तिच्यावरती चांगले चिडलेले आहेत. आणि त्याच वेळेला कृष्णा सांगते, ते काही नाहीये. आता इकडे माझ्या माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या बैलांना तू इतकं काम वाढवलंस ना, ते काही नाहीये. तू आता एक काम करायचं आहेस, तूच आता नांगरणी करायची आहेस बैलासारखी. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते, मी मी का नांगरणी करायची? त्यावरती कृष्णा आता सांगायला लागते, हो, तूच नांगरणी करायची. रविराज म्हणतात, ही इतकीशी शिक्षा खरं तर तुझ्यासाठी खूप कमी आहे, पण तुला हे करायलाच लागणार आहे. आता प्रियाचा बैल बनवल्यावरती लगेचच व्हिडिओ करून इकडे आता कृष्णा सायली अर्जुनला पाठवते आणि बघा, माझा आता बैल जर का पाहिलात ना, तर ह्या बैलाला तुम्ही आता चांगलंच हे कराल. त्यानंतर प्रिया आता दुसऱ्या दिवशी आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रिया आता घरात येताना सायलीला धडकते. सायली म्हणते, हा तर खूपच मोठा छोटा धक्का होता, असे अजून खूप धक्के तुला आता पसरणं बाकी आहे. आणि त्याच वेळेला प्रियाच्या हातातून एक चिठ्ठी पडले. ती चिठ्ठी आता इकडे सायलीने आपल्या हातात उचलून घेतलेली आहे. प्रिया आता कुणाला तरी काम मोठं सांगत आहे आणि काम तुझं तमामच झालं पाहिजे असं म्हणत आहे. इकडे सायली धमकी देते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सायली ती चिठ्ठी घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला सायली ती चिठ्ठी घेते, त्या चिठ्ठीमध्ये जे काही नाव असतं ते स्लो पॉयझनिंगचं नाव असतं औषधाचं एका. आणि ते आता अश्विन सांगतो की हे स्लो पॉयझनिंग आहे. म्हणजे आता प्रिया सदामयना यांना आता पॉयझन देणार असते. सदामयना यांची दुसरीकडे सोय केलेली असताना प्रिया त्यांचा पाठलाग करते. पण त्याच वेळेला आनंदी मात्र आता विचार करते की सदामयना इकडे, म्हणजे काहीतरी गडबड आहे.
आणि आनंदी ताबडतोब सायलीला फोन करून सदामैनाच्या जीवाला धोका असल्याचं सांगते. इकडे सायलीला समजलंय की प्रियाने सदामैना यांना आता विष देण्याचं ठरवलेलं आहे. मग त्याच वेळेला सायली आता इकडे सदामैनाचा जीव वाचवणार आणि प्रियाचं भांड फोड